म्हणजे थोडासा पिवळसर दिसतो तो कोकणातला काजू. हे जे आवाज तुम्ही ऐकत असाल बघा, एकदम फ्रेश काजू अंजीर आहे. त्याच्यामध्ये दाणेदार पण आहे, मेंदू सारखा आकार आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त तेल आहे. त्यावेळी असा चोळून तेल घेतल्यानंतर आपल्याला लगेच क्वालिटी करते. हा इंदोरी ओरिजिनल धना आहे की बरेच व्यापारी मिरच्याचे दर कमी लावतात आणि मसाल्यामध्ये दुप्पट करतात. 30 रुपये 100 ग्रॅम. हळकुंड आहेत 25 रुपये 100 ग्रॅम. राजापूरच्या खोबऱ्याच्या वाट्या भेटतात. तर मिरी घेताना काय करायचं, फक्त जड लागते का बघायचं. म्हणजे 160 रुपये 100 ग्रॅम. शहाजीरे 100 रुपये 100 ग्रॅम. इतर दुकानांच्या अर्ध्या किमती. असा काळपट दाना आतमध्ये. आपल्या मराठी माणसालाच आपण पुढे नेलं पाहिजे, कारण मराठी माणूसच मोठा झाला पाहिजे महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला सगळं विचारत होते की APMC मध्ये ड्रायफ्रूटचं असं कोणतं दुकान आहे जे आपल्या मराठी उद्योजकाचं असेल. तर आज मी तुमच्या सर्वांसाठी एक दुकान असं शोधून काढलं आहे जे E-विंगमध्ये E18 नंबर आणि शॉपचं नाव आहे नट्सवाला. इकडे जे आहे ते ड्राय नट जे आहे उत्तम दर्जाचं तर मिळतातच आणि बाकी दुकानांपेक्षा स्वस्तही आहेत. मसाल्याचा आता सीझन आहे, त्यानिमित्ताने इथे गरम मसाले सुद्धा मिळतात. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. सांडपाडा रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही आला ना 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती APMC मार्केट आहे. APMC मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला विचारायचे E-विंग. हे बघा, इकडे H-विंग आहे आणि इकडे E-विंग आहे. E-विंगमध्ये तुम्हाला सरळ जायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण मार्केट आहे. आता आपण चाललो आहे नट्सवालाकडे, जे की E18 शॉप नंबर आहे. इथे बरेच असे दुकान आहे. तर बघू शकता मित्रांनो, पूर्ण दुकानामध्ये ना कंटिन्यू गर्दी असते आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण APMC मार्केटमध्ये ना एक मात्र असं मराठी दुकान आहे. तुम्ही जसं E-विंगमध्ये आला ना, सरळ आत यायचं आहे, तुम्हाला शेवटी यायचं आहे E18मध्ये. E18मध्ये नट्सवाला. नमस्कार, मी जयदीप पिसाळ देशमुख. आमच्या नट्सवाला E18 APMC मसाला मार्केट या शॉपमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. ही पूर्ण गल्ली दिसते आहे तुम्हाला. पूर्ण गल्लीमध्ये भरपूर दुकानं आहेत, पण मला अत्यंत अभिमानानं सांगावं वाटतं की आपलं एकमेव मराठी दुकान आहे त्या पूर्ण वाशीच्या APMC मार्केटमधल्या गल्लीमध्ये. अच्छा. तर आपल्याकडे सर्व प्रकारचे 250 प्रकारचे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये अवेलेबल आहे. अच्छा. तर आपल्याला ड्रायफ्रूट्स बघायचे झाले तर मी ड्रायफ्रूटची आपणास माहिती देऊ इच्छितो. हे बेलफळ आहे, आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगलं मानलं जातं. हा लसूण आहे, पहाडी लसूण, काश्मीरी लसूण म्हणतात त्याला. हार्ट ब्लॉकेजसाठी चांगला असतो. हार्ट ब्लॉकेजसाठी चांगला असतो. हा साधारण 1000 ते 1400 रुपयाच्या दरम्यान आपल्याला भेटतो. हे बेलफळ 200 ते 300 रुपयाच्या किलोच्या दरम्यान भेटतं. हा चाट आवळा आहे, हा हनी आवळा आहे, हा साखर आवळा आहे. हा देखील 200 ते 300 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आपल्याकडं सर्व प्रकारचे खजूर आहेत. अच्छा. मग त्याच्यामध्ये बम खजूर घ्या, कलमी खजूर घ्या, ओमान खजूर घ्या, फरत घ्या, रब्बी घ्या, कलमी घ्या, अजवा आहे. शिवाय वरती गेल्यानंतर तुम्ही मेडजूल पाहू शकता. मेडजूल सर्वात जास्त क्वालिटीवाला. हा, सर्वात जास्त क्वालिटीवाला जॉर्डनचा मेडजूल नावाचा खजूर आहे. जॉर्डनहून इम्पोर्ट होतो. जॉर्डनहून इम्पोर्ट होतो. 100 रुपयापासून आपल्याकडे खजूर आहे. तर जवळजवळ 1500 रुपयेपर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आता दादा जागतिक पातळीवर युद्ध चालू आहे, तर त्यामुळे काय ड्रायफ्रूटचे भाव वर खाली काय कसं आहे? थोडासा फरक पडलेला आहे ड्रायफ्रूटच्या भावामध्ये. एक 10% भाववाढ झालेली आहे, पण ते काय फार कालावधीपुरतं राहील, जास्त कालावधीपुरतं राहणार नाही. शिवाय सर आपल्याकडं किशमिश आहे. हा जो किशमिश आहे तो आपला इंडियन किशमिश याला बोललं जातं. पंढरपूर, नाशिक आणि तासगाववरून येतो. आपण जनरली तासगावचा किशमिश ठेवतो. हा देखील आपल्याकडे एक साधारण 400 ते 500 रुपये किलोच्या रेंजमध्ये आहे. तुम्ही जर सर अंजीर बघितलं तर माझ्याकडे फक्त हे अंजीर 800 रुपये बघा एका कस्टमरला दिले. हे अंजीर 1100 रुपयेपर्यंत आहे. हे एकदम सॉफ्ट आहे, ज्युसी आहे. हे सॉफ्ट ज्युसी अंजीर 1400 ते 1600 रुपयाची रेंज आहे. त्याच्यावरती जाऊन हे 1600 रुपये 1800 रुपयाच्या रेंजमध्ये अंजीर आहे. त्याच्यामध्ये दाणेदार पण आहे आणि खाल्ल्यानंतर अत्यंत मधासारखं लागतं. हे जनरली अफगाणिस्तानवरनं येतं आणि ह्याचे खूप चांगले आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. डॉक्टर पण बऱ्याचदा अंजीर खाण्यासाठी लोकांना प्रिफर करतात. आणि ते कसं भिजवून खायचे? हां, आपण भिजवून खाल्लं तर अतिशय उत्तम. रात्री भिजत घालायचं, दुसऱ्या दिवशी आपण खाऊ शकता. जनरली फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 6-6 महिने ह्याला काहीही होत नाही. एका कपड्यामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पॅकेटमध्ये ठेवलं ना 6 महिने फ्रीज अंजीरला काहीही होत नाही. या ठिकाणी काजू आहे, हर एक प्रकारचा काजू आहे. आपण जनरली कोकणातला काजू प्रिफर करतो. हा काजू आपल्याकडे फक्त 800 रुपयापासून सुरू होतो. एकदम बघा खळखळ आवाज करतो, एकदम फ्रेश माल आहे. त्यानंतर दुसरा काजू आहे, मिक्समध्ये काजू येतो. मिक्समध्ये पण काजू आहे, साधारण 850 ते 900 रुपयाची रेंज आहे. त्यानंतर 320 नंबरचा काजू आहे. आपण आशाचीकडे आलो तर 240 नंबरचा काजू एक आहे.
ही जशी W180 240 जशी साईज वाढत जाईल तसा काजू जो आहे भाव पण वाढत जातो. भाव वाढत जातो, मोठा गर होतो. मोठा घर होता. आता हा सगळ्यात टॉपचा आपल्याकडे काजू आहे बघा. बरोबर. मोठा घर आहे W180चा. W180. हा कोकणातला प्युअर कोकणातला काजू आहे. थोडासा पिवळसर दिसतो तो कोकणातला काजू. अच्छा. व्हाईट दिसतो तो टांझानिया किंवा आफ्रिकेचा काजू. हा खायला अत्यंत गोड आहे. आपल्याकडे साधारण 1200 ते 1400 रुपयाची 210 आणि 180 काजूची रेंज आहे सर. यात याची चव जी आहे ती तोंडामध्ये अशी रेंगाळत राहते ना. हा गोड लागतो. गोड लागला की तो समजायचा कोकणातला काजू. बरोबर. आणि तो दुसरा वाला जरा असा पिठासारखा हा पिठासारखा लागतो. पिठासारखा काजू कधी लागतो जेव्हा तो थोडासा त्याचा कालावधी होतो. एकदम फ्रेश काजू, एकदम कडक. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे आवाज तुम्ही ऐकत असाल बघा, एकदम फ्रेश काजू, एकदम कडक काजू, एकदम फ्रेश काजू. त्यानंतर अक्रोड घेतला तर अक्रोड चिलीचा आपल्याकडे आहे. हा तुकडा आहे. 1200 रुपये किलो आपण हा तुकडा विकतोय. त्यानंतर 1500 ते 1600 रुपये 2 पीस अक्रोड विकतोय आपण. त्या पुढं त्याच्यापेक्षा उंची क्वालिटी म्हणतात, व्हाईट कलर आहे. हे साधारण 1600 ते 1800 रुपये रेंज आहे आपल्याकडं. हा ब्रेनसाठी चांगला असतो. हा ब्रेनसाठी चांगला असतो. त्याचा आकारही बघितला तर तुम्ही मेंदूसारखा आकार आहे. हा तर तो जनरली ब्रेनसाठी चांगला असतो. त्यानंतर आपण खारीक घेतली तर खारीक ही 200 रुपयेपासून आपल्याकडे सुरू होते. 150 रुपयेपासून 300 रुपयेपर्यंत पिवळी खारीक आहे. इथे सर्व प्रकारचे बदाम लावलेले आहेत सर आपण. हा इंडिपेंडंट बदाम आहे. साधा बदाम म्हणतात त्याला. 700-750 रुपयाची रेंज आहे. 800 ते 850 रुपयाची रेंज आहे. रनिंग बदाम म्हणतात. त्यावरती SP बदाम आहे. SP बदाम आज थोडंसं मार्केट 900 ते 950 रुपयाच्या दरम्यान वर खाली मार्केट होत राहतं. सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तेल आहे. त्यानंतर इथं तुम्ही खारा केलेला बदाम आहे, सॉल्टेड बदाम. त्यानंतर मांबरो बदाम देखील आपल्याकडे आहे. लहान मुलांसाठी, लहान मुलांच्या IQ लेवलसाठी माणसंही म्हणजे खाऊ शकतात. हा पिस्ता आहे. हा पिस्ता सोललेला पिस्ता आहे. पिस्त्याचे भाव जरा वाढलेले आहेत. हा इराणवरून येणारा पिस्ता आहे. 2400 रुपये आजचा भाव आहे. पण साधारण 1800 रुपयेपासून 2400 रुपये 2500 रुपयेपर्यंत हा भाव राहू शकतो. हा साधा पिस्ता आहे. हा 1000 रुपयेपासून चालू होतो इराणी पिस्ता. अमेरिकन पिस्ता आहे. इराणी मोठा आहे. त्यानंतर अकबरी पिस्ता आहे. 1000 रुपयेपासून रेंज 1600 रुपयेपर्यंत पिस्त्याची जाते सर. हे कस्टमरचं काढलेलं सामान आहे. आपला व्हिडिओ कस्टमर चालू राहतात. कंटिन्यू आपल्याकडे कस्टमर चालू राहते. अशा प्रकारचं सर आम्ही पॅकेजिंग करतो अत्यंत चांगलं आणि फ्रेश माल देतो. तुम्ही ह्या सगळ्या सीड्स बघाल, चिया सीड बघाल, जवस बघाल, सूर्यफूल आहे, पंपकिन सीड आहे, कलिंगड मगज आहे. हे पण 100 रुपयापासून सीड चालू होतात. साधारण 500 ते 700 रुपयेपर्यंत जातात. मिक्स सीडचा पण आपण ऑप्शन ठेवलेला आहे. ज्यांना रोस्ट करायचं आहे ते रोस्टेड सीडचा पण आपण ऑप्शन ठेवलेला आहे. शिवाय आपल्याकडे सर्व प्रकारच्या बडीशेप उपलब्ध आहेत. ही मिंट सोप आहे. 100 रुपये किलोपासून चालू होते. अशा प्रकारच्या मिंट सोप आहेत. तुम्ही इकडे बघाल ह्या सुद्धा सर्व प्रकारच्या सोप आहेत. ही लखनवी सोप आहे. ही साधारण आपल्याकडे 500 ते 700 रुपये किलो भेटते. ही जनता मुखवास आहे. ही एक 400 रुपयाच्या रेंजमध्ये भेटते. आणि साफ आहे एकदम, कचरा वगैरे नाही, एकदम साफ आहे सर. त्यानंतर खारीकमध्ये पण आपण काळी खारीक आहे बघा, एक 250 ते 300 रुपयाच्या दरम्यान भेटते. खारीकच्या स्लाइस पण आपण लाडू करण्यासाठी ठेवले, तुकडे पण आहेत. ते एक साधारण 250-300 रुपयाच्या रेंजमध्ये भेटतात. खारीकची पावडर पण सर आपण ठेवलेली आहे. छान. तुम्ही इथे खाली याल तर मखाना आहे. आता प्रोटीनसाठी सगळ्यात जास्त प्रोटीन बेस्ट. हा एक साधारण 1200 ते 1400 रुपये सगळ्यात मोठ्या साईजची रेंज आहे. हा 1200 रुपये आहे. हा त्याच्यामध्ये साधारण 1100-1200 रुपयाची रेंज आहे. तर हा धना आहे. हा इंदोरी धना आहे. जनरली माणसं धना घेताना काय करतात, कलर बघतात. तर माझं मत असं आहे की कलर बघण्याच्या ऐवजी कलर काय कृत्रिम रंग दिले पण जातात. त्याच्याऐवजी असा चोळून स्मेल घेतल्यानंतर आपल्याला लगेच क्वालिटी करते. हा इंदोरी ओरिजिनल धना आहे. हा साधारण आपल्याकडे 250 रुपये किसले तुम्हाला दाखवतो. असे बरणीमध्ये भरलेले आहेत. मध पण आहे आपल्याकडे. गुळ ठेवलेला आहे. खाली तुम्ही कोकम सरबत, कोकमचा आगळ. उन्हाळ्याचे दिवस आहेत. 100 रुपये तो कॅन आहे 1 लिटरमध्ये. आत आल्यानंतर आपण असा सेंद्रिय गुळ पण ठेवलेला आहे जो सर्टिफाईड आहे. म्हणजे आपण ज्याचं सर्टिफिकेट सुद्धा चेक करू शकतो. तो 200 ते 220 रुपये किलोपर्यंत आहे. पावडर पण आहे गुळाची पावडर एक 150 रुपये किलो आहे. असा केसर गुळ आहे कराडचा फेमस, 70-80 रुपये त्याचा दर आहे. आपण केसर पण ठेवलेला आहे. माउंटचा केसर आपल्याकडे अवेलेबल आहे. हे वरती दुसरं जे पूर्ण केसरच आहे सर. म्हणजे हे जे केसर स्पॅनिश पण आहे, काश्मीरचं पण आहे. हा साधारण 200 रुपये ग्रॅमच्या दरम्यान त्याची रेंज आहे. त्यानंतर आपण इकडे येऊयात सर. हे बघा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. चटण्या सगळे लोक करतात. मी सर्वांना एक माझ्या दर्शकांना विनंती करतो की तुम्ही मार्केटमध्ये चटणी करण्यासाठी जे मसाले घेतात ते मसाले घेताना त्याच्या किमती काळजीपूर्वक बघा. कारण माझ्या अनुभवाप्रमाणे मी गेली 5 वर्ष हे दुकान चालवतोय. मला एकच गोष्ट माहिती आहे की बरेच व्यापारी
मिरच्याचे दर कमी लावतात आणि मसाल्यामध्ये दुप्पट ओके. करतात. आता सर तुम्ही हे बघाल, तुम्ही ह्यातल्या 60% गोष्टींची नावं सांगू शकणार नाही. बरोबर. मी तुम्हाला जाणून बुजून हे असं लावलंय कारण प्रेक्षकांना पण काय हो, कुठला काय आयटम ते काय हे कळावं. कळावं. आणि आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही फक्त मसाले ठेवतो. इथं कसं मिरच्या ठसकतात, त्यामुळं मार्केटमध्ये मिरच्या ठेवताना मर्यादा येते. पण मिरच्या कुठे घ्यायच्या हे आम्ही तुम्हाला नक्की सांगू. बरोबर. मसाले मात्र आमच्याकडे घ्या. आमच्याकडे मसाला घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की अत्यंत उच्च दर्जाचे मसाले आणि अत्यंत माफक भावामध्ये आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे मसाल्याबद्दलच बोलायचं झालं तर ही रामपत्री आहे, ही जायवेत्री आहे. रामपत्री साधारण 150 ते 180 रुपये 100 ग्रॅम आपल्याकडे मिळते. अच्छा. ही जायवेत्रीचे दर थोडेसे वाढलेले आहेत, 250 ते 300 रुपये भेटते. हे दगडफूल आहे. दगडफूल नंतर ही इंडियन दालचिनी आहे. ही आपल्या साऊथला तयार होते. ही एक 40 रुपये 30 रुपये 100 ग्रॅम आहे. अच्छा. ही सर ही जी दालचिनी आहे ही श्रीलंकेला तयार होते. सिगारेट दालचिनी अत्यंत उच्च दर्जाची दालचिनी आहे सर. हिच्याकडं ही घेताना कायम पातळ आहे का बघायचं. अच्छा, जाड पातळ साल आहे का असेल, बघायचं. हा जाड सालीपेक्षा पातळ सालीची दालचिनी कधीही चांगली. अच्छा. ही साधारण 70 रुपये 60 रुपये 100 ग्रॅम आहे. अच्छा. आपल्याकडे हळकुंड आहेत 25 रुपये 30 रुपये 100 ग्रॅम. आपल्याकडे त्रिफळ आहे. त्रिफळा ही सेलमची आहे. ही सेलमची हळकुंड आहेत आपल्याकडे. आपल्याकडे चक्री फुल आहे सर. चक्री फुल साधारण 80 ते 100 रुपये 100 ग्रॅम दर हे आहे. तर त्रिफळ आहे ना, आपल्याकडे त्रिफळ? हा त्रिफळ आहे सर. त्रिफळाचा भाव साधारण 80 रुपये 100 ग्रॅम आहे. 70 ते 80. आहे सीडलेस आहे. हां, हे अशा पद्धतीचं येतं. हे सीडलेस हे जे कवर आहेत ते आपल्याला म्हणजे उपयोगी आहेत. जनरली राजस्थानवरनं जिरा येतो. हा साधारण 280 ते 320 अशा रेंजमध्ये आहे. हलकी क्वालिटी 280 रुपये, हा 320 रुपयेची रेंज आहे. तर खोबरं आपल्याकडं राजापूरच्या खोबऱ्याच्या वाट्या भेटतात. साधारण आता खोबऱ्याचे दर जास्त आहेत. वाढले आहेत ना दर? हा 400 रुपये खोबऱ्याचा दर आहे. बरोबर. सर ववा आहे. ववा आपल्याकडं 250 रुपयेपासून 300 रुपये पण असा पॅकेटमध्ये भेटतो. कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथी पण 180 रुपयेपासून 220 रुपयेपर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज प्रमाणात दर आहेत. तर मेथी आहे 80 ते 100 रुपये किलो. मिरी घ्याल तर सर मिरी घेताना काय करायचं, फक्त जड लागते का बघायचं हाताला. अच्छा. मी ग्राहकांना सांगेन आमच्याकडे भरलेलं पाहिजे. भरलेली पाहिजे. जड लागते का, म्हणजे काय होतं जनरली पपयाच्या बिया मिक्स करण्याचे Mix प्रकार पण करतात, बरोबर. मार्केटमध्ये आहेत. शिवाय शक्यतो काळपट मिरी बघावी. ही बघा हलकी मिरी आहे 70-80 रुपये 100 ग्रॅम आहे. मी आपल्याला दाखवण्यासाठी आम्ही जनरली हीच प्रिफर करतो. ही साधारण 80 ते 100 रुपये ग्रॅम आहे. नंतर सर मसाला वेलची आहे. मसाला वेलचीमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक 250 रुपये 100 ग्रॅम आहे, एक 280 ते 300 रुपये 100 ग्रॅम आहे. सर खसखस आहे. खसखसमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक 1600 रुपयाची खसखस आहे किलो, म्हणजे 160 रुपये 100 ग्रॅम. आणि ही 180 ते 200 रुपये 100 ग्रॅम. खसखस मध्ये पण मिक्सिंग होते ना दादा? खसखसमध्ये रव्याची मिक्सिंग होते. हा. तोंडात टाकल्यानंतर लगेच आपल्याला फरक पडतो खसखस मधला. असं तोंडात टाकून आवर्जून खसखस चेक करूनच घ्यावी. तेजपत्ता आहे आपल्याकडं. साधी बडीशेप आहे 20 रुपये 25 रुपये 100 ग्रॅम. शहाजीर आहे 100 रुपये 100 ग्रॅम. हिंग आहे 70 रुपये 100 ग्रॅम. सुंठ आहे 60 रुपये 100 ग्रॅम. जायफळ बघा एकसारखं आहे. जायफळ साधारण 100 ते 120 रुपये 100 ग्रॅम आहे. नाकेश्वर आहे. नाकेश्वर साधारण 200 ते 240 रुपये 100 ग्रॅम आहे. आणि कबाब चिनी आहे. कबाब चिनी सर जनरली नॉनव्हेज करताना कबाब चिनीचा वापर जास्त होतो. शिवाय आपल्या चटणीच्या मसाल्यात सुद्धा कबाब चिनीचा वापर होतो. साधारण 150 ते 180 रुपये 100 ग्रॅम आहे. अशा प्रकारे आपल्याकडं ऑल टाईप्स ऑफ सर्व प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत. मी आमच्या ग्राहकांना विनंती करेन की एकदा विश्वास ठेवून आपल्या मराठी माणसाच्या दुकानी एकदा विश्वास ठेवून आमच्या दुकानाला व्हिजिट द्या. तुम्हाला मिरची कुठे घ्यायची त्याचं गायडन्स करतो. स्वस्त कुठे भेटेल ते पण सांगतो. मिरची आमच्याकडे भेटत नाही, पण मिरची व्यतिरिक्त मसाले तुम्हाला इतर दुकानांच्या अर्ध्या किमतीच्या जवळपास आम्ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मसाले देण्याचा 100% प्रयत्न. वा, म्हणजे मार्केटपेक्षा आपल्याकडे कमी रेट. हा, मार्केटपेक्षा दर पण कमी आणि सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिटीची आहे. क्वालिटी महत्वाची. सर आता आपण हे बघूयात. वेलची वेलची आहे सर. ही वेलची आपल्याकडे 300 ते 320 रुपये 100 ग्रॅम छोटी वेलची आहे. बरोबर. आणि ही भरीव टणक वेलची आहे. काय होतं आता काही कस्टमर येतात म्हणतात एकदम हिरवीगार वेलची द्या. हिरवीगार वेलची कधी असते, जेव्हा नवीन प्रोडक्शन होतं, नवीन तयार झाल्यानंतर हिरवीगार असते. जसं थोडा कालावधी जातो तसं त्याचा कलर डल पडत जातो. पण माझं असं सांगणं आहे की मिरचीला कलर सुद्धा देता येतो, रंगात सुद्धा मिरची आपली वेलची टाकता येते रंगात सुद्धा. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घेताना कडक टणक दाना बघून घ्या आणि असा काळपट दाना आतमध्ये काळपट किती दिसतोय ते बघून घ्या. हा, हे महत्वाचं. ही 8 mm साईजची वेलची आहे. ही आमच्याकडे फक्त 360 ते 380 रुपये 100 ग्रॅमच्या दराने आम्ही तुम्हाला देणार आहे. लाकडी कांद्याचं तेल आहे. लाकडी कांद्याच्या तेलाची क्वालिटी पण A1 आहे. काय होतं जनरली बऱ्याचदा मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी लाकडी कांदे ठेवले जातात, पण ते लोखंडी कांद्यावरचं तेल आणून विकतात. त्याचं कारण सर सांगतो, लोखंडी कांद्याला उतारा जास्त आहे. पण त्याचं नुकसान काय होतं की तेलातले न्यूट्रिएंट्स जे आहेत ना ते लोखंडी कांद्यामुळे कमी होतात. आता हे जे आपलं लाकडी कांद्याचं तेल आहे
खाली बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे सगळा शेंगदाण्याचा गाळ इथं साठलेला आहे. हे अत्यंत ओरिजिनल आणि आमची स्वतःची ह्याची फॅक्टरी. अच्छा. आम्ही हे फक्त आत्ता मागच्या 1 महिन्यापूर्वी 280 रुपये किलो लिटर विकत होतो. आता हे फक्त 350 रुपये लिटर विकतो. हे मार्केटमध्ये 420 रुपये लिटरच्या खाली मिळत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात बेस्ट, लाकडी गाणं सगळ्यात बेस्ट. मी अजून एक गोष्ट सांगेन की ह्याचं समजा आता सूर्यफूल आहे, आपल्याकडे सूर्यफूल असतील 4 किलो सूर्यफूल गाळल्यानंतर 1 किलो तेल तयार होतं. आपण गुगलवर पण चेक करू शकतो. आज सूर्यफुलाचा रेट आहे 80 ते 85 रुपये किलो. म्हणजे साधारण 320 ते 350 रुपयाचं सूर्यफूल लाकडी घाण्यावरती गाळल्यानंतर फक्त 1 लिटर तेल तयार होतं. मग मला सांगा, हे आम्ही 380 ते 400 रुपयाला विकतो. मग मला सांगा, जर 350 रुपयाच्या गोष्टीची प्रोडक्शन कॉस्ट आहे, किंवा मी नावं घेणार नाही, बाकीचे ब्रँड ते 200 रुपये लिटर कसं मिळतंय. बरं, दुसरी गोष्ट, ते पिवळं आहे का? ओरिजिनल लाकडी घाण्यावरचं तेल पिवळं असते, ते पिवळं आहे का? ते पांढरं कसं आहे? मग ते पाम तेल तर नाही का? किंवा तो दुसरं केमिकल आणि त्यात इसेन्स दिला नाही. तो त्या राजापुरी खोबऱ्याचे हे नारळ असतील 350 रुपयाला अर्धा लिटर आपण विकतो. एकदम शुद्ध आहे. काय होतं, आपण एवढे चांगले ड्रायफ्रुट्स घेणारे कस्टमर आहेत, तर आपण शुद्ध का द्यायचं नाही? 2 पैसे थोडंसं त्यांना जास्त वाटेल, पण हे शुद्ध देणं, ह्या गोष्टीला आम्ही अत्यंत प्राथमिकता दिलेली आहे. सर, आपल्याकडं आंब्यापासून तयार होणारा आम पापड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाला काजू आहेत, सॉल्टेड काजू आहेत, मामरो बदाम पण आहे सर आपल्याकडे. मामरो बदाम पहिलं एक काळ होता मामरो बदामचा, हे अत्यंत स्वस्त होता. आता थोडंसं इराणच्या ह्याच्यामुळे इराणवर येणारा बदाम आहे. 2,000 पासून ते साधारण 5,000 रुपयेपर्यंत मामरो आम्ही विकतोय. जर्दाळू आहे, जर्दाळू पण साधारण 150 रुपये पावपासून विकतोय. मिक्स सीड्स आहेत सर आपल्याकडं. मिक्स सीड पण साधारण 150 ते 200 रुपये पाव आहेत. पिस्ता भरून ठेवलेला आहे. तिळ आहेत काळे सर आपल्याकडं, तिळ सुद्धा मिळतात आपल्याकडं. तुमचा सोपचा कप्पा आहे, इथे सर्व प्रकारची सोप ठेवलेली जाते. हा जो किशमिश आहे, हा अफगाण किशमिश आहे, सीडलेस आहे. हा 120-130 रुपये पाव आपल्याकडे मिळतो. याच्यामध्ये सीडवाला पण किशमिश आहे, त्याची पण रेंज सर्वसाधारण तीच आहे. हे सनफ्लॉवर सीड, पंपकिन सीड अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्याकडनं सेल होते. हे प्रोटीन बूस्टर आहे. प्रोटीन बीन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्रोटीनचा इंटेक वाढवण्यासाठी हे गरजेचे असे आहेत. आमच्याकडं खोबऱ्याचे स्लाइस पण आहेत, छोटे छोटे खोबरे. हे बघा सर, आपल्याकडे अंजीर अशा पद्धतीनं पेट्या भरपूर आहेत. हे आपल्याकडे जेवढं दुकान दिसतं ह्याच्या 10 पट माल आमच्या कोल्डला असतो. काळी खारीक, हिरवी खारीक असे खारक्याचे कप्पे भरलेले आहेत. हे सर बदाम असे आणि गोनी गोनी बदाम आमचे असे खरेदी असते. हे अक्रोड आहे बघा बॉक्समध्ये. असे डबेचे डबे काजूचे आहेत सर आमच्याकडं. तर असा सर्व प्रकारचा माल आमच्याकडे मिळतो. ताई, कुठून आला तुम्ही? आम्ही ऐरोलीवर. बरं. ह्याच्यापूर्वी आला होतात का आपल्या शॉपवर? चांगले असतं तुमचं. बरं. कसे काय आला होतात आपल्या शॉपवर? किती दिवसापूर्वी आला होता? आता गेल्या 2 महिन्यापूर्वी आहे. काय ड्रायफ्रुट्स वगैरे नेले होते? बरं, म्हणजे आता ऐरोली ठाण्यापेक्षा आमचे ड्रायफ्रुट्स. आणि मस्त. बरं. हीच गोष्ट. काय नाव तुमचं? नाव शालिनी भोसले. बरं. भोसले म्हणजे कुठलं गाव? आम्ही सातारचे. सातारचे. जरा मग आमचे गाववालेच आहेत. साहेब, तुमचं काय नाव? माझं नाव निखिलेश भोसले. बरं. तुम्हीच आला होता मला वाटते दुकानात. बरं. तुम्ही आल्यासारखं आमच्या दुकानातून समाधानी होऊन गेलाय. बरं सर. जसे पैसे दिले तशी क्वालिटी. बस. तुम्हाला आता मसाला आहे आमच्याकडं. आता सीझन आहे मसाल्याचा. म्हणजे आपला घरी चटणी वगैरे स्वस्त आहे, अत्यंत स्वस्त आणि अत्यंत दर्जेदार मसाला आहे. आणि मराठी माणसांपुढे. बस. धन्यवाद. खूप मनापासून आभार. तुम्ही खूप चांगलं वाक्य वापरलं आमचं. सांगा तुम्हाला काय ड्रायफ्रूट पाहिजे, मसाले पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे देतो मी. त्याने नेलेले माझे 5 का 6 हजाराचे नेलेले. हो का? बरं. अंजीर वगैरे छान होते. हां, येस. तर आपण शॉप आता एक्सप्लोर करत होतो, तर या ताई दिसल्या आणि या मराठी आहेत आणि मराठी माणसांना सपोर्ट करण्यासाठी आल्या आहेत. आत्ताच आपण पाहिलं, तर मलाही त्यांना काही विचारायचं वाटतं. तर ताई, हा माईक आहे. ताई, कसं वाटतं तुम्हाला या दुकानामध्ये? नाही, छान वाटतं. आपण जसे पैसे मोजतो ना तसं ते सामान देतात. आणि आताच मी पाहिलं तुम्ही त्यांना सांगितलं की मराठी माणसांसाठी आम्ही इकडे आलो. त्याबद्दल काय सांगाल? आपल्या जेवढे मराठी व्ह्यूअर्स नाही, आपल्या मराठी माणसालाच आपण पुढे नेलं पाहिजे, कारण मराठी माणूसच मोठा झाला पाहिजे महाराष्ट्रात. बरोबर. ते खूप महत्त्वाचं. मराठी म्हणून. वा. आणि तुम्हाला इथले क्वालिटी कशी वाटली? नाही, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि प्राइस कशी आहे? प्राइस पण रिझनेबल आहे आणि माल छान आहे. पूर्ण APMC मार्केटमध्ये. हो, हे 1 नंबरचं दुकान आहे. 101% मार्क देईल. वा. 101% मार्क दिलेला आहे ताईंनी. तर ताई, शेवटी आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? की आपल्या मराठी माणसाच्या दुकानात या आणि इथूनच सामान खरेदी करा. पैशापेक्षा क्वालिटी छान आहे सामानाची. बरोबर. खूप छान ताई, धन्यवाद. तर आपण आमच्या नट्सवाला E18 APMC मार्केट वाशी
ह्या शॉपला अवश्य भेट द्या. आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे आणि एकच गोष्ट सांगेन की अत्यंत उच्च दर्जाचा क्वालिटीचा माल आम्ही तुम्हाला देऊ. दुसरी गोष्ट दरसुद्धा अत्यंत वाजवी असते. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण कधीही संपर्क करू शकता. संपर्क करून आम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही देत असतो. तुम्ही कधीही आम्हाला ऑर्डर टाका, आम्हाला व्हॉट्सअपला लिस्ट पाठवा, आम्ही तुम्हाला दर पाठवू. तुम्ही दर कन्फर्म करावेत. दर कन्फर्म केल्यानंतर आम्ही तुम्हाला माल पाठवून देतो. पूर्ण महाराष्ट्रभर ऑलरेडी आमचा माल जातो. अत्यंत प्रत्येक जिल्ह्यातली लोक आम्हाला जोडली गेलेली आहेत आणि ती अत्यंत खुश आहेत आमच्या कामामुळे आणि खूप ॲप्रिशिएट करतात आम्हाला. आपणही आमच्यावर जोडले जावेत ही आमची विनंती आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही डिलिव्हरी देतो. घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. घर बसल्या तुम्ही 100% ऑर्डर करू शकता. आमचे तिन्ही नंबर स्क्रीनवरती आहेत. कुठल्याही नंबरवरती कॉल करावा आपण आणि आपण ऑर्डर द्यायची. छान. आणि आपलं मराठी उद्योजकाचं दुकान आहे तर नक्कीच सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन चला. धन्यवाद. तर तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन नक्की प्रेस करा. त्याने आमच्या कंटेंट क्रिएटरला एक सपोर्ट मिळतो आणि जास्तीत जास्त लोक आपले व्हिडिओ पाहतात पण ते सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करणं एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर नक्की करा. आणि कुठे यायचं आहे पूर्ण पत्ता वेळ सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जवळचं जे स्टेशन आहे ते सांडपाडा रेल्वे स्टेशन, तिथनं तुम्ही इथे सहज येऊ शकता. चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.